नमस्कार, मी लहू अनिल राजगुरू, राहणार नरळेवाडी, तालुका सांगोला. केळीची लागवड आमच्या भागात मोठ्या प्रमाणात लागवड चालू आहे, पण खताचे वाढते दर आणि बदलत्या हवामानामुळे केळीचे दर्जेदार आणि चांगले टनेज उत्पादन घेणे सध्या खूप आव्हानात्मक झाले आहे. यावर्षी मी SML लिमिटेडचे प्रतिनिधी श्री तुषार देशमुख सर यांच्या सल्ल्याने माझ्या केळीच्या बागेत एक वेगळा प्रयोग केला आहे. मी सुरुवातीपासून रासायनिक खतांचा डोस 25% कमी केला, तर बेसल डोस आणि ठिबकमधून मी सिलानेक्स झेड आणि टेक्ना झेड आणि फर्टिस यांचा वापर केला आहे. तसेच केळीच्या चांगल्या पोषणासाठी आणि घड बाहेर पडण्याच्या अवस्थेत ट्रॅकॉन गोल्ड वापरले. तसेच टेलर ऑन आणि झिंक ऑक्सची फवारणी केली. रासायनिक खते 25% कमी वापरून ही मला माझ्या केळीच्या बागेत अतिशय उत्तम आणि डोळ्याने दिसणारे रिझल्ट मिळाले. केळीच्या खोडाची जाडी खूप चांगली वाढली, त्यामुळे झाडाच्या वजनाने किंवा वाऱ्याने झाड मोडले नाही. पाने रुंद आणि शेवटपर्यंत हिरवीगार राहिली. कडक ऊन किंवा थंडीसारख्या हवामानाच्या ताणाचा बागेवर कोणताही परिणाम झालेला नाही. केळी फुल घड एकसारखे बाहेर पडले. झाडाची लांबी खूप वाढली खूप लांबी मिळाली आणि फण्याची संख्या इतर बागांच्या तुलनेत जास्त होती. फळाची लांबी आणि जाडी अगदी खालच्या फणीपर्यंत एकसारखी मिळाली. केळीला जबरदस्त चकाकी आल्यामुळे मार्केटमध्ये व्यापाऱ्यांना लगेच पसंती दिली. रासायनिक खताचा 25% खर्च वाचूनही घड वजनाला चांगला भरल्यामुळे माझ्या केळीच्या एकरी उत्पादनात साधारण 10 ते 12% वाढ झाली. मित्रांनो, नुसती रासायनिक खते ओतून जमिनीचा पोत खराब करण्यापेक्षा कमी खर्चात एक्सपोर्ट क्वालिटीची केळी पिकवण्यासाठी हा एक अतिशय खात्रीशीर आणि फायदेशीर पर्याय आहे. तुम्हीही तुमच्या बागेत SML ही उत्पादने नक्की वापरून पहा. धन्यवाद.